सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. महत्वाची अयाचित वृत्ती पदयात्रा वर्ष 22. आम्ही सर्वांनी मिळून श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सद्गुरू श्री स्वामी सखा उपाख्य ब्रह्मोदूत स्वामी समर्थाश्रमजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण अध्यक्षतेखाली आम्ही ती पूर्ण केली. आम्ही ती पूर्ण केली म्हणण्यापेक्षा आमच्याकडनं त्याही दोघांनी, आमच्या स्वामीजींनी आणि श्री स्वामी समर्थांनी आमच्याकडनं ती पूर्ण करून घेतली. आणि या सर्वांमध्ये खारीच्या वाट्यापासून सिंहाच्या वाट्यापर्यंत आपण म्हणू शकतो हा सगळा हातभार आपल्या सर्व सेवेकरांचा आहे. ज्या ज्या सेवेकरांचा आहे म्हणजे मी तर म्हणेन की ज्यांनी ज्यांनी दक्षिणा स्वरूप आम्हाला चालताना काही गोष्टी दिल्या, वस्तुरूप काही गोष्टी दिल्या, काही गोष्टी आमच्या उपयोगाच्या दैनंदिन वापरातल्या दिल्या, अशा सर्व सेवेकरांना मी आज स्वामी समर्थांचे आशीर्वाद लाभो अशी मी त्यांच्याच चरणी विनंती करतो. या सर्वांच्या सेवेमुळे, या सर्व जणांच्या सेवेमुळे आम्ही पुरुष असो, महिला असो, बाल असो, वृद्ध असो, या सर्वांची पदयात्रा अतिशय सुखकर झाली. पदयात्रा संपन्न झाली आमची 6 नोव्हेंबरला, वार गुरुवार. त्या दिवशी नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि पदयात्रा संपन्न झाली. त्यानंतर सर्वजण आपापल्या परिवारानुसार कुळाचार कुळधर्म करून आपापल्या स्वस्थानी पुन्हा आले, विराजमान झाले. सगळे आपापल्या परिवारामध्ये आले, स्वस्थानी आले. जे जे काही स्वतःचे कर्म आहेत त्यानुसार सगळे त्या त्या कामाला लागले. त्यातला मी पण एक आहे. तर आम्ही सगळेजण आता व्यवस्थित आहोत. सगळेजण व्यवस्थित आमच्या आमच्या ज्या काही कर्म आहेत, नित्यकर्म, त्याला लागलेलो आहोत. मी आता इथे आहे देवनगरी, समर्थवाडीचा एक भाग आहे. या ठिकाणी आहे जिथे सद्गुरू स्वामी सखा ब्रह्मोदूत स्वामी समर्थाश्रमजी महाराज, सद्गुरू स्वामी सखा जे आहेत त्यांनी स्वतः स्वहस्ते बनवलेली ही अक्कलकोट स्वामींची शाडूची मातीची मूर्ती आहे, जी आम्हाला वंश परंपरेनुसार आमच्या सौभाग्याने त्याची सेवा करण्याचा लाभ मिळालेला आहे. म्हणून याच स्वामी समर्थांच्या साक्षीने आम्ही पदयात्रा सुरुवात केलेली होती आणि त्याच साक्षीने मी आज तुम्हाला हा व्हिडिओ पाठवतोय की आम्ही सगळेजण सुखरूप आहोत. आम्हाला सगळ्या सर्व सेवा उत्तमरित्या प्रदान झाल्या. अयाचित वृत्ती असताना सुद्धा आम्हाला कुठली याचना न करता ज्या ज्या सेवा आम्हाला मिळाल्या, जसं की आम्हाला लेंग्यांची सेवा मिळाली, टी शर्टची सेवा मिळाली, टोप्यांची सेवा मिळाली, जाता येता पाण्याच्या बाटल्या मिळाल्या, कोणीतरी चहासाठी पैसे दिले. स्वतःहून कितीतरी अनेक जण जे आमच्या ओळखीचे आहेत, काही ओळखीचे नाही आहेत, अनेक असे अनोळखी आहेत की ज्यांना आम्ही आमच्या सद्गुरूंनी सांगितले की जो येईल ते स्वामी आहेत आणि ते दाते म्हणून त्यांना नमस्कार करायचा. तर आम्ही अशा अनेक जणांना स्वामींनी आम्हाला त्या अनेक जणांच्या मार्फत दर्शन दिलं आणि ह्या पदयात्रेच्या 15 दिवसामध्ये आमच्याकडनं तीही सेवा करून घेतली आणि त्यांचीच सेवा करून घेताना त्यांनी आमची सुद्धा सेवा केली. अशी दोन्ही सेवेचा लाभ आमच्यासारख्या लाभार्थींना मिळाला. म्हणून मी या स्वामी समर्थांना विनंती करतो, आमच्या सद्गुरूंना विनंती करतो, परम सद्गुरूंना विनंती करतो आणि आमच्या पूर्ण वंश परंपरागत कुळाचार कुळधर्मातल्या कुलदेवतेला विनंती करतो, स्थानदेवतेला विनंती करतो की या प्रातस्मरणामध्ये ह्या सगळ्या सेवेकरांना, ज्यांनी ज्यांनी पदयात्रेला सेवा दिली आहे, ज्यांनी या वेळेला देता नाही आली, भविष्यात द्यायची, अगोदर दिलेली आहे, त्या सर्व सद्भक्तांना, सर्व स्वामी भक्तांना, सर्व आप्तेष्टांना आणि सर्व पदयात्रेकरूंना आपले स्वामी समर्थांचे शुभाशीर्वाद लाभू दे. त्यांच्या पूर्ण भविष्यातल्या त्यांच्या कारकिर्दीसाठी, कामांसाठी, कर्मासाठी अनंत कोटी शुभेच्छा असू देत असं मी या ठिकाणी सांगतो. आणि आम्ही जी पदयात्रा सद्गुरूंच्या आज्ञेने सुरुवात केलेली होती ती अतिशय उत्तमरित्या संपन्न झाली आपल्या सर्वांच्या सेवेमुळे. म्हणून आपल्या सर्व सहभागी सेवेकरांचे पण आपण या संस्थेमार्फत, आपल्या या स्थानामार्फत कुठेही आभार मानत नाही. त्याच्यामुळे आपण हीच विनंती करतो की आपलेच सद्गुरू, आपले परम सद्गुरू या सर्वांना अनंत कोटी शुभेच्छा देवत आणि त्यांच्या सेवे कार्याला त्यांच्या चरणी लीन करून घेऊ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय हो. स्वामी हो.